हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पाहू शकता आज मी तुम्हाला काय दाखवत आहे. स्वरा करत आहे इथे मस्ती. तर स्वराची मस्ती चालली होती. स्वराने मोबाईल घेतला होता आणि स्वरा शूट करत होती. हे मला काय माहीत नव्हतं, पण तिला आता कळायला लागलेले, कारण ती आता दुसरीला गेलेली आहे आणि इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे तिला सगळंच समजतं आणि हुशार पण खूप आहे. तर तिने मोबाईल घेतला आणि शूट करत होती. मी म्हटलं स्वरा काय शूट करतेस तू? तर म्हणते अगं आपल्याला व्हिडिओ टाकायला होईल. तर मी म्हणलं कसला व्हिडिओ? तर मला म्हणते तू आवरती आहे ना त्याचा व्हिडिओ. तर माझे 2 रूम स्वच्छ करून झाले होते आणि मी आता हॉल स्वच्छ करत होते. तर हा सगळा कचरा स्वराने आणि आईनेच केलेला आहे बरं का. त्या खेळत होत्या त्यामुळं घरात एवढा कचरा झाला. आता तुम्ही म्हणताल किती हा कचरा? तर मुलं घरात असली तर कचरा तर होतोच. तर सगळं घर आवरून झालेले आहे. इथे व्यवस्थित इथे मी अंडी उकडायला ठेवली आहे. संध्याकाळच्या भाजीची तयारी केली आहे. इथे मी चहा ठेवला आहे, मस्त चहा केला आहे. स्वरा म्हणली आई मला पण थोडासा चहा हवा आहे. म्हटलं ठीक आहे, आज आपण दोघी मिळून चहा घेऊया. तर इथे छान चहा माझा तयार झालेला आहे. आता मी चहा घेणार आहे आणि आता बाकीची तयारी करणार आहे. तर इथे खिडकीतून सूर्याचा खूपच प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता आणि स्वराची मस्ती चालली होती. तर स्वराला म्हटलं स्वरा मला खूप ऊन लागतं आहे, तू त्रास देऊ नको. तर इथे पाहू शकता पूर्ण सूर्याचा प्रकाश माझ्या तोंडावर पडत होता इथे. आणि मग मी चहा झाला, दोघींना चहा घेतला ओतून कपामध्ये आणि आम्ही छान चहा घेतला. तर चहाची टेस्ट आजची जरा वेगळीच झाली होती. खूपच चहा छान झाला होता. नेहमी तर करतेच, पण आजचा चहा जरा अजून छान झाला होता, टेस्टी झाला होता. तर इथे मी आता चहा घेऊन डाळ भाताची कुकरची तयारी केली होती. तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली, इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. डाळीमध्ये हिंग आणि हळद घालून घेतलेली आहे आणि मीठही घालून घेतलेले आहे आणि मी ते आता कुकर लावून घेत आहे. कारण संध्याकाळी 5च्या नंतर ना माझी सगळी गडबडच तयार होते. स्वयंपाकही करायचा असतं सगळं आणि अन्वीचं पण आवरायचं वगैरे असतं. तर पाहू शकता इथे मी कुकर लावायला घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि कुकर आपला लावून घेत आहे. आणि आता कुकर झाल्यानंतर मी पीठ मळून घेणार आहे. म्हणजे अशी हळूहळू एक तयारी केली की स्वयंपाक पण पटकन होतं आणि मला स्वयंपाकाला उशीर लागत नाही. एकीकडे अंडी उकडतात, एकीकडे कुकर होतं आहे. चहा घेऊन झालेला आहे. आता मी पीठ मळून घेणार आहे. तर एकदम झटकीपट माझा संध्याकाळचा स्वयंपाक तयार होतो आणि सकाळची माझी खूप गडबड असते, त्यामुळं मला काही शूट करता येत नाही. त्यामुळं मी हे आज संध्याकाळचं केलं आहे. तर तुम्हाला जर असे माझे आवडत असेल ब्लॉग तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला दररोजचं माझं रुटीन दाखवत जाईल. तर इथे मी आता भाजीची तयारी करून घेतली आहे. टॅमॅटो वगैरे कापून घेतलेला आहे. आता कांदा कट करून घेत आहे मी इथे. आणि सगळं शूट हे स्वराच घेत आहे. स्वराला आज काय आवड निर्माण झाली, मला म्हणली तू काम कर, मी तुझा शूट घेते. तर म्हटलं ठीक आहे. तर तिला जसं येतं तसं तिने घेतलेलं आहे. पण बऱ्यापैकी खूपच छान शूटिंग केलं तिने. मी जेव्हा नंतरनं सगळं बघितलं आहे तेव्हा मला खूप आवडलेलं की अरे खरंच खूप स्वराने छान व्यवस्थित घेतलेले आहे व्हिडिओ. मग मी इथे कांदा कट करून घेतला. कांदा कट करता करता माझ्या डोळ्यातनं यायला लागलं होतं पाणी. तर स्वरा म्हणत होती आई तू रडतीयस. तर मी म्हणलं मी का रडू बाई, मी रडत नाही आहे, कांदा चिरताना माझ्या डोळ्यातनं येतं पाणी. आणि मला म्हणली चल आता सगळ्यांना दाखवते की आई रडती आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हाय केलेलं आहे. तर खूपच कांदा तिखट होता आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं, पण तरी पण कांदा तर हा चिरावाच लागतो. म्हणून मी आता दाखवत आहे की कांद्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी आलं. स्वरा म्हणते नाही मी सांगणार आहे, तू रडते. तर म्हटलं बरं बाई ठीक आहे. तर इथे स्वराने मला अंडी व्यवस्थित अशी छान सोलून दिली आणि ती म्हणते मी सोलली आहे तर मी दाखवणार आहे. तर पाहू शकता स्वतःचाच हात पुढे घेऊन ती छान म्हणत आहे, कारण तिने सोलून दिलेली आहे. आणि छोटी छोटी मदत स्वराची मला खूपच होत असते. तर पाहू शकता इथे आता मी अंडी तर सोलून घेतलेली आहे. कांदा टॅमॅटो पण आपला कापून झालेला आहे. तर इथे मला अद्रक लसूणची पेस्ट नव्हती म्हणून मी थोडासा लसूण सोलून घेतला, थोडासा अद्रक घेतला आणि त्याची मी आता खलबत्त्यात टेचूनच पेस्ट करणार आहे. नाहीतर मी जास्तीची करून ठेवत असते, पण आज नेमकी ती संपलेली होती. तर इथे मी आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आणि आता मी भाजी टाकायला घेत आहे. तर गॅस पेटून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची अंडा मसाला तुम्ही नक्कीच करून पहा. खूपच छान लागतो आणि टेस्टी होतं. आणि रस्सा भाजी करण्यापेक्षा मी तर म्हणते नक्कीच असा अंडा मसाला ट्राय करा तुम्ही, खूप छान लागतो. आमच्या इथे सगळ्यांना असाच आवडतो. तर मी इथे आता टेचून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कढई पण आपली तापलेली आहे. तर चला आता फोडणी देऊन घेते मी भाजीला व्यवस्थित अशी. तर तेल घालून घेतलं आहे कढईमध्ये आणि स्वराची उंची पुरत नव्हती म्हणून स्वराने उद्योग केला होता. एक मांडणीवरचा डबा घेतला आणि त्या डब्यावर येऊन उभी राहिली आणि मी भाजीचं शूट घेते म्हणलं ठीक आहे बाई घे, तुला आज तुला जे व्हिडिओ शूट करायचं ते कर, पण म्हणली मी शूट करते पण तू हा टाकायचा आहे. म्हणलं हो मी नक्कीच टाकणार आहे. तर मी अंडी कापून घेतली आहे आणि इकडं आपला कांदा पण परतत आहे. तर पाहू शकता मध्ये मध्ये तिची मस्ती चालूच होती
आणि मी तिला गप्पा करत होते की खूप मस्ती नको घालू बाई, गॅसपाशी उभी राहिलेली आहे तू, म्हणून म्हटलं जास्त मस्ती करू नको, डब्यावर व्यवस्थित उभी राहा, नाही तर नको घेऊ शूट, मी माझं घेते का हाताने. तर इथे कांदा परतून झाला आहे व्यवस्थित, आलं लसूणची पेस्टसुद्धा त्यात घातलेली आहे, ती पण व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. आणि आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर मी इथे टॅमॅटो घालून घेतलेला आहे. टॅमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो व्यवस्थित परतला गेला ना म्हणजे भाजीची आपली व्यवस्थित अशी म्हणजे टेस्ट पण लागते आणि कांदा असा कच्चा आणि टॅमॅटो पण कच्चा लागत नाही. तर मी आता मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्याने काय होतं, कांदा आणि टॅमॅटो असा व्यवस्थित सॉफ्ट होतो, कारण वाटण वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडं. तर आता हळद घालून घेतलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीची भाजी आहे, पण तुम्ही नक्कीच ट्राय करा. इथे मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि इथे आता मी गरम मसाला घालून घेतलेला आहे. तर नॉनव्हेजच्या भाजीमध्ये गरम मसाला घातला ना आणि मिरची पावडर जरी घातली ना तरी खूपच छान टेस्ट येते भाजीला. तर व्यवस्थित सगळे मसाले परतून घेतले, थोडंसं पाणी घालून मसाले असे व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता इथे पाणी घातलेलं आहे मी आणि 1-2 मिनटं मी त्याच्यावरती आता झाकण ठेवून मसाले शिजून घेतात. तोपर्यंत मला म्हणली की स्वरा आई मला पण घ्या आता व्हिडिओमध्ये. म्हटलं चल ये, तिचा अवतार पाहू शकता, तिची केस अशीच पुढे येतात. आणि मग तिलाही घेतलं थोडंसं, मग तिलाही बरं वाटलं. आणि पाहू शकता कशी डब्यावर उभी राहिलेली आहे. आणि इकडे आपला मसाला पण शिजत आहे. तर आता मसाला व्यवस्थित शिजला आहे. आता मी कापलेली अंडी त्यात घालून घेतलेली आहे, मस्त व्यवस्थित आता हलवून घ्यायचे, एक वाफ घ्यायची आणि झाली आपली भाजी तयार. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तर छानपैकी आपली भाजी तयार झाली आहे. स्वराने आपल्याला हे दिलेलं आहे की भाजी तयार आहे. तर चला बाय, भेटूया पुढच्या